हॅलो. कसे आहात तुम्ही सगळे? काम करताय ना? करतच राहायला पाहिजे. तर हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी आम्ही गावाकडून रिटर्न पुण्यासाठी निघणार होतो. तर ही आहे आमची गावाकडची लास्ट सकाळ. तर छान अशी सकाळ झालेली. मी पटपट माझ्या मम्मीचा ओरडा खाण्याच्या आधी माझं आवरून घेतलं. आणि आज मात्र मी थोडीशी सॅड आहे, कारण आज मला आयता चहा भेटणार आहे, उद्यापासून नाही भेटणार. इकडे माझ्या कपडेसुद्धा म्हणत होते की आम्हाला कधी पॅक करणार आहे. मग त्यांनासुद्धा पॅक केलं. आणि इकडे आजी आमच्यासाठी टिफिन बनवत होती आणि मम्मी आणि मावशी पण खाऊन घेत होते. मी काही खाल्लं नाही, कारण मला बसमध्ये मळमळण्यासारखं होतं. आणि इकडे हा मिरर मला खूपच आवडलेला आणि मला असं वाटत होतं की हा मिरर मी घेऊन जावा, पण मी घेऊन जाऊ नाही शकत. म्हणून म्हणलं लास्ट याच्यासोबत व्हिडिओ काढून घ्यावे. आणि मग इकडे चालू होता विदाईचा कार्यक्रम, कारण माझी मम्मी आणि मावशी तर जाणार होत्या सासरी, पण माझं असं काही नव्हतं, कारण मी माझ्या पप्पाच्याच घरी जाणार आहे. मग इकडे चालू होतं हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि मी तोपर्यंत चार्जर, टूथब्रश वगैरे माझं सगळे काही घेतलं आहे की नाही ते चेक करत होते एकदा, नाहीतर परत कोण आणून देणार नाही आहे. मग इकडे सगळ्या बॅग्स वगैरे भरल्या, बाहेर नेऊन ठेवलं आणि घराला लॉक वगैरे लावलं आणि आम्ही सगळेजण पूर्ण पॅक होऊन निघालो बसस्टॉपकडे. आणि आम्ही पूर्ण पॅक झालो, कारण गावाकडे खूपच थंडी आहे. आणि माझ्या आजीच्या पपईच्या झाडाला बघा खूप साऱ्या पपई लागलेल्या आहेत, पण त्या सगळ्या कच्च्या होत्या, त्यामुळे आम्ही फक्त 1 आणि 2च घेतलेल्या. त्यानंतर मग आम्ही निघालो आणि सकाळ सकाळनं खूप छान असं ऊन पडलेलं कवळं कवळं. आम्ही घरातून 9 वाजता निघलो असेल आणि बसस्टॉपवर जाऊन बघतो तर काय, बसच आलेली नव्हती. एक आजीना 6 वाजल्यापासून बसलेल्या, त्यांना बार्शीला जायचं होतं, पण तुळजापूरवरून येणारी एकसुद्धा बस आलेली नव्हती. मग आम्ही पोहोचलो बसस्टॉपवरती. मग सगळ्यांना विचारलं तर ते बोलले बस काय आलेली नाही आहे. मग म्हणलं आता आम्हाला दुसऱ्या कशाला तरी जावं लागेल, बसचं तर काही दिसत नाही आहे. त्यामुळे आम्ही खूप वाट बघितली आणि त्याच्यानंतर मग आली एक स्कूल बस. आणि तो स्कूल बसवाला दुसऱ्या गावापर्यंत आम्हाला सोडणार होता, कारण तिथपर्यंतच त्याची बस जात होती, कारण तिथं स्कूल होतं म्हणून. मग म्हणलं ठीक आहे, आपण तोपर्यंत तिथं जाऊया. मग बघा स्कूल बसमध्ये सुद्धा तुम्हाला रिकामी दिसत असेल, कारण गावची यात्रा अजून 1 दिवस होती आणि त्यामुळे कोणत्याच लहान मुलाला शाळेमध्ये जाण्याची इच्छा नव्हती. जे काही फक्त 1-2 मुली आमच्या गावातून आले होते, त्यांनासुद्धा दुसरे मुलं म्हणत होते की तुम्ही कशाला आले, तुम्ही पण यात्रा एन्जॉय करायची. तर इकडे बस काही येत नाही आहे, याचं रिझन म्हणजे 2 गावं सोडून रोडचं काम चालू असल्यामुळे तिकडून रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. तिकडून बस वगैरे काही येत नाही, दुसऱ्या गावावरून बस येतात. मग आम्ही त्या गावामध्ये पोहोचलो. तिथून आम्हाला असं वाटलं की आम्हाला धाराशिववरून येणाऱ्या दुसऱ्या बस भेटतील बार्शीला जाणाऱ्या, पण त्यासुद्धा येत नव्हत्या. आम्ही तिथे 1 तास थांबलो तरीसुद्धा बस आल्या नाही. नंतर मग एक टेम्पो जाणार होता बार्शीला, मग आम्ही त्याच्यामध्ये बसलो. आणि आमचा वेंधळेपणाचा प्रकार बघा, आम्ही एक बॅग तिथंच विसरलो त्या बसस्टॉपवरती. आणि मग एक काकांनी आम्हाला आणून दिली ती बॅग टेम्पो थोडासा पुढे गेल्यानंतर. आणि मग काय नाही, टेम्पोमध्ये मागे बसल्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे कसे धक्के लागतात स्पीड ब्रेकर आल्यानंतर. ते धक्के खात खात आम्ही बार्शीपर्यंत कसं तरी पोहोचलो. आणि व्ह्यू एन्जॉय करा. तर इकडे आम्ही फायनली बार्शीमध्ये पोहोचलो. इथून 2-3 मिनटं अंतरावर बार्शीचा स्टॉप होता. म्हणलं की आपण चालत जाऊया, कारण तिथं टेम्पो जात नाही. मग काय नाही, बसस्टॉपमध्ये पोहोचलो. हे बसस्टॉप जरी तुम्हाला बाहेरून शांत दिसत असलं तरी ते आतून नक्कीच शांत नसणार आहे, हे आता तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर माझ्या नजरेतून मी पुण्याची बस शोधत होते आणि मला एक लाल परी दिसली आणि मला असं वाटलं की ती बस आहे, पण मला नंतर समजलं की ते तर आपण जिथे चौकशी करतो त्यांचं ऑफिस आहे. त्यांनी पूर्ण बससारखं त्याला डिझाईन केलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. कोणाला पण जर लांबून बघितलं तर असं वाटेल की बसच आहे, पण तसं नाही आहे, ते ऑफिस आहे. मग मी माझ्या नजरेतून दुसरीकडे पुण्याच्या बस वगैरे शोधत होते, पण मला आमच्या पुण्याच्या बस आधी माझ्या मावशीची बस भेटली, म्हणजेच पंढरपूरची. मग काय नाही, आम्ही तिला बसमध्ये वगैरे बसवून देत होतो. आणि इकडे ना प्रचंड मला सर्दी झालेली होती, कारण गावाकडे खूप थंडी होती आणि हातपाय पण पूर्ण एकदम थंड पडलेले, की असं वाटत होतं की हातपाय एकदम जड झालेत. त्यानंतर मग आम्ही म्हणलं मावशीला की तू आधी जा, आम्ही तुझं सामान नंतर खिडकीमधून देतो. आणि इकडे तर ना वेगळ्याच प्रकारे सगळी माणसं ना खिडकीमधूनच उड्या मारून जातात मागची, आणि पुढची जी असतात त्यांना जागा भेटतच नाही. मग माझ्या मम्मीनी खिडकीमधून मावशीचं सगळं सामान वगैरे दिलं आणि मग आम्ही तिला टाटा बाय बाय केलं. आणि इकडे बघा,
बस जाण्याच्या तयारीत आली तरीसुद्धा माणसं म्हणत होती की आम्हाला चढू द्या, आम्हाला चढू द्या. मग काय नाही, त्यांना पण घेतलं वाटतं बसमध्ये किंवा नाही घेतलं, आम्ही एवढं लक्ष नाही दिलं. नंतर मग आम्हाला पण स्वारगेटची बस भेटली आणि आम्हाला लकीली जागासुद्धा भेटली, मम्मीला आणि मला. येताना आम्हाला जागा भेटलेली नव्हती. त्यानंतर मग इथे जेवण करण्यासाठी न्यू गारवा हॉटेल B1मध्ये तिथं थांबलेली बस. पण मी काही खाल्लं नाही कारण मला त्रास होतो उलटीचा वगैरे म्हणून. आणि इकडे बघा, इथे सुद्धा मिरर होता तर मी इथे सुद्धा चालू झालेली. आणि हॉटेलच्या समोर ना एकदम छान अशी विठ्ठलाची मूर्ती होती, तुम्ही बघू शकता. खूप छान आहे, मला तर नाही का एकदम प्रसन्न वाटलं त्या मूर्तीला बघितल्यानंतर. मग काय नाही, आम्ही रिटर्न बसमध्ये येऊन बसलो. आणि बसमध्ये बसले ना, लालपरीच्या वासाने ना डोकं दुखायला सुरुवात होती. मी तर पूर्ण बसमध्ये झोपलेले आणि माझ्या शेजारी एक काका बसलेले, ते सुद्धा पूर्णपणे झोपलेले. मग फायनली आम्ही उरुळी कांचनमध्ये पोहोचलो 4 वाजता. आणि आम्हाला माहिती होतं की आता लवकर जरी पोहोचलो तरी पण घरी जायला 7च वाजणार आहे, कारण स्वारगेटमधून PCMCमध्ये जायला पूर्ण 2 तास लागतात. ट्रॅफिक असू दे अगर नसू दे. मग इकडे काय नाही, स्वारगेट जवळ आलं तसं मी पण पूर्ण माझी पॅक वगैरे झाली, ओढणी वगैरे बांधली, कारण आम्हाला आता उतरायचं होतं. त्यानंतर बघा, स्वारगेट येण्याच्या आधीच आम्हाला ट्रॅफिक लागलेलं होतं. जे आम्ही 5 वाजता पोहोचणार होतो ते आम्हाला 5:30 वाजले स्वारगेटमध्ये पोहोचण्यासाठी. आणि ट्रॅफिक बघा, खूप ट्रॅफिक होतं, कारण इथं समोरनं ॲक्सिडेंट झाला होता. 2 ट्रकच्या मध्ये एक कार होती, ती पूर्णपणे चेंबलेली, त्यामुळे त्यांची भांडणं चालू होती आणि ते काही दुसऱ्यांना पण जाऊ देत नव्हते. आणि बाकीचे पण ज्यांना कुठे जायचं नाही ते पण बघत बसलेली त्यांची भांडणं. मग फायनली असं करता करता आम्ही स्वारगेटमध्ये पोहोचलो. आणि स्वारगेटमध्ये सुद्धा खूप गर्दी होती. मी तर विचार करते की एवढी माणसं नक्की जात आहेत कुठं आणि येत आहेत कुठून. मग काय नाही, आमच्यासोबत एक दादा होता आमच्या गावाकडचा, त्याला आम्ही बाय बाय केला आणि आम्ही जिथं PMPLच्या बस लागतात त्या बस स्टॉपवरती आलो, म्हणजेच मेट्रो स्टेशनच्या खाली येते. आणि हे बघायचं पण गर्दी होती आणि आमची बस येतच नव्हती. मग 10-15 मिनटांनंतर आम्हाला बस भेटली आणि त्या बसमध्ये सुद्धा आम्हाला जागा भेटली फ्रंट साईडलाच. बट त्या बसमध्ये बसल्यापासून जे ट्रॅफिक होतं ते पूर्ण आम्ही PCMCमध्ये उतरेपर्यंत ट्रॅफिकच होतं. त्यानंतर ते रोडवर ना डेकोरेशन वगैरे केलेलं होतं कशाचं तरी. आणि मग छान असा सनसेट एन्जॉय करत आम्ही पोहोचलो. PCMCमध्ये एंट्री केली, पण तिथं सुद्धा खूप ट्रॅफिक होतं, कारण तिथं मेट्रोचं काम चालू आहे. आणि मेट्रोचं काम चालू असल्यामुळे खूपच तिथं गर्दी होती आहे, कारण जागाच नाही होते. एका टाईमला फक्त एकच गाडी जाऊ शकते, त्यामुळे ना ट्रॅफिक खूप वाढते. आणि रात्रीच्या टायमिंगला सगळे ऑफिसवरून सुटतात, त्यामुळे तर अजूनच. मग काय नाही, आम्ही फायनली पोहोचलो PCMCमध्ये. मग इथून आम्हाला ऑटो बघायची होती. मग ऑटो मम्मी बोलली की माझा पास होता, त्यामुळे म्हणली की बघूया बस जाते आहे का, म्हणजे आहे का लवकर. मग ठीक आहे म्हणलं. मग मम्मी गेली त्या ऑफिसमध्ये बस आहे की नाही विचारण्यासाठी. आणि मी तोपर्यंत बघत होते किती गर्दी आहे, तर इथं सुद्धा बघा ट्रॅफिक लागलेलं होतं. मग मम्मीने बस विचारली, पण बस लेट होती, 1 तासाने होती. मग आम्ही काय करणार तोपर्यंत, म्हणून म्हणलं की ठीक आहे चला आपण जाऊया घरी ऑटोनेच. मग काय नाही, आम्ही ऑटो स्टँडमध्ये गेलो आणि ऑटोमध्ये बसलो आणि आम्ही निघालो. आणि बघा, घरी जायला आम्हाला 7च वाजलेत, कारण लास्ट टाईम पण मी जेव्हा स्वारगेटवरून PCMCमध्ये आलो तेव्हासुद्धा मला 7च वाजलेले आणि आतासुद्धा 7 वाजले. त्यानंतर ऑटोमध्ये बसलो आणि घरी जाण्यासाठी निघालो. आणि खूप दमलेलं आणि भूक पण प्रचंड लागलेली, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मग काय नाही, आता म्हणलं घरी जाऊन पटकन काहीतरी पाणीपुरी किंवा वडापाव खाणार मी. मग काय नाही, व्ह्यू एन्जॉय करत आम्ही घरी निघालो. सोसायटीमध्ये एंटर केलं तर इथे बघितलं तर इथे पण ना काहीतरी पारायणचा कार्यक्रम चालू होता. मला माहिती नाही ते सद्गुरूंचं होतं की स्वामी समर्थांचं होतं, कन्फ्यूज आहे, माहिती नाही मला कशाचं होतं. पण तिथे पारायण चालू होतं आणि तिथे पण खूप गर्दी होती. तिथे ना प्रचंड बायका पारायण करत असतात, खूप जण असतात करतात. आणि मग तिथून आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. आणि आज आमच्याकडे पाणी येणार होतं आणि आम्हाला पाणीसुद्धा भरायचं होतं, कारण 7 वाजलेले पाणी 8 वाजता जातं. मग पप्पा आले नव्हते, त्यामुळे शेजारच्या काकूंकडून चावी घेतली आणि लॉक वगैरे उघडलं आणि पहिल्यांदा पाणी भरायला घेतलं. आणि मग तोपर्यंत मम्मीने कप चेंज वगैरे केलं आणि लगेच आजीने दिलेले जे काही भाजी वगैरे होते ते सगळं लगेच निवडून बसायला लागते. मला एक समजत नाही बायकांना एवढे
म्हणजे एवढं दमून आल्यानंतर पण कसं काय काम करण्याचा उत्साह असतो. इकडे मी पाणी वगैरे भरून घेतलं आणि मम्मी आजीला बोलत बोलत भाजी वगैरे निवडत होती. मग मला लागलेली भूक आणि आता काही बनवण्याची तर ताकद माझ्यात नव्हती. त्यामुळे मग मी बाहेर गेले मस्त पाणीपुरी खायला आणि मम्मीला घेऊन येणार होते वडापाव आणि सकाळी आजीने दिलेला पण टिफिन तसाच होता, तर तेच आम्ही खाणार होतो. मग इकडे आले आणि मला ना पाणीपुरी खूप आवडते आणि पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर जर सुकीपुरी भेटली नाही तर मग काहीच मज्जा नाही. मग मम्मीसाठी वडापाव वगैरे घेतले आणि मग मी घरी जाण्यासाठी निघाले. तर कसा वाटला हा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.